महायुतीचा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा उच्च शिक्षित तरुण आणि एक कोकणी चेहरा असेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आणि आज एक नाव समोर येत होतं ते म्हणजे राहुल नार्वेकर हे उमेदवार असू शकतात। आपल्यासोबत स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत। तिन्ही गुण तुमच्यात आहेत, तुम्ही उमेदवार असेल अशी चर्चा आहे, नेमकं काय सुरू आहे? नाही, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जो आम्ही वरळी विधानसभेचा दौरा घेतला आहे तो वरळी विधानसभेत एका पक्षाचे 3-3 लोकप्रतिनिधी आमदार असूनही वरळीकरांच्या माथी केवळ निराशा आली आहे। वरळीकरांची ही निराशा दूर करून भारतीय जनता पार्टीकडे एक आशेचा किरण त्यांना दिसत आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षामार्फत या लोकांची कामं सोडवून घेण्याकरिता मी इकडे आलो आहे। भारतीय जनता पार्टीनी आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळात वरळी विधानसभेत बीडीडी चाळीचा प्रश्न असो अथवा इतर प्रश्न असतील या संदर्भात प्रामुख्याने काम करताना दिसून आले आहेत अनेक लोक, अनेक पदाधिकारी। भारतीय जनता पार्टीचा जो कोणी म्हणजे एनडीएचा जो कोणी इकडे उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी मनापासून आम्ही सर्वजण काम करू। माझा वैयक्तिक तुम्ही प्रश्न जो विचारला त्यावरती मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। पक्षाने जर मला विधानसभेत काम करायला सांगितलं तर मी विधानसभेत काम करीन, पक्षाने जर का मला लोकसभेत केंद्रात काम करायला सांगितलं तर तिकडे काम करीन, पक्षाने जर का मला पक्ष संघटनेतला जबाबदारी दिली तर मी ती जबाबदारी पार पाडीन। जो कोणी एनडीएचा उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी आम्ही सर्वजण सज्ज राहून काम करू। तुम्ही म्हणालात 3-3 आमदार, एकदा आदित्य ठाकरे मतदारसंघात आमदार होते, मंत्री राहिलेले आहेत, तरी देखील या मतदारसंघाचा विकास झालेला नाही। तुम्ही कोळीवाड्यात देखील भेट घेतली, तिथे देखील काही आरोप केले। काय वाटतं, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं, राजकीय फायदा? दुर्दैवाने काही वेळेला बऱ्याचशा वेळेला असं होतं की सातत्याने एक पक्ष निवडून येत राहिला एखाद्या विधानसभा मतदारसंघात किंवा एखाद्या मतदारसंघात की ते त्या मतदारसंघातील लोकांना फॉर ग्रांटेड ग्राह्य धरून चालतात। मग त्यांना असं वाटतं की आपण काम करो अथवा न करो आपल्यालाच लोक मतदान करणार आहेत। परंतु आता लोक ही अत्यंत ही वरळीतली लोक ही सूज्ञ आहेत, त्यांना आपलं बरं वाईट समजतं। सातत्याने संधी देऊनही 3-3 आमदार एका विधानसभेतनं मी तर यापूर्वी कधी बघितले नाही आहेत। अशी परिस्थिती असतानाही जर वरळीच्या लोकांची कामं होत नसतील, वर्षोनवर्ष इकडनं मुंबईतनं जो कोण प्रवास करतो तो बघतो, प्रेमनगर असेल, सिद्धार्थनगर असेल, या सगळ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत यांचा विकास रखडलेला आहे। आज 20-20, 25-25, 30-30 वर्ष, 40-40 वर्ष शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचे नगरसेवक, उबाटा गटाचे इकडे खासदार असं असूनही जर का हे प्रश्न आपण सोडवू शकत नसलो, हे प्रश्न सोडवू शकत नाही म्हणजे न सुटणारे प्रश्न नाही आहेत, इच्छाशक्ती नाही आहे, बसल्या बसल्या मतं मिळत आहेत, कशाला हे सगळं मेहनत करावी, ही जी आपली विचारधारा झाली आहे ती आता लोकच बदलतील आणि लोकांना या निराशेतून आशेचा किरण दाखवण्याकरिता आज आम्ही इकडे आलो आहोत। येणाऱ्या काळात बीडीडी चाळीचा पण मोठा विकासाचा प्रश्न आहे। आता अनेक ते पार्किंगचा विषय असेल, इतर विषय असतील, त्या संदर्भात म्हाडाला ऑर्डर्स दिले गेले आहेत, त्याचा GR निघणं आहे या आठवड्यात, तो म्हाडाकडनं GR पण आम्ही इश्यू करून घेणार आहोत, जेणेकरून बीडीडी चाळीचे जे प्रामुख्याने प्रश्न आहेत ते पण सोडवले जातील। पोलीस हाऊसिंगचा प्रश्न आहे, एवढी मोठी पोलीस कॉलनी आहे इकडे, त्याच्या विकासाचा प्रश्न आहे, तिकडच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे, झोपडपट्ट्या वरळीत ज्या क्षमतेने आहेत त्यांचा विकास जर झाला नाही तर वरळीकरांच्या भवितव्यावरती एक प्रश्नचिन्ह पडेल। या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देऊन येणाऱ्या काळात वरळीकरांना न्याय द्यायचा आहे। तो न्याय विधानसभा अध्यक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून मी निश्चितपणे त्यांना मिळवून देईन। तुमचे 2 दिवसाचे दौरे पाहिले, आजचा आणि उद्याचा दौरा जर पाहिला तर उद्धव ठाकरेंचे आमदार असलेल्याच विधानसभा मतदारसंघात आहेत, उद्या तुम्ही शिवडीत जाताय, नेमकं कारण काय? नेमकं त्याच मतदारसंघ भाजपने काही टार्गेट केलेत, काही रणनीती ठरवली? हा समज चुकीचा आहे की केवळ वरळी आणि शिवडी। तुम्ही कुलाब्यात जाऊन बघा लोकप्रतिनिधींचं काम, तुम्ही मलबार हिलमध्ये जाऊन बघा लोकप्रतिनिधींचं काम। परवा मुंबादेवीमध्ये होतो मी, ज्या कार्यक्रमाचा आपण उल्लेख केला, अमीन पटेलजींचा तो मतदारसंघ आहे, त्यांना सोबत घेऊन मी तिकडे जे फ्लायओव्हरच्या खालच्या ब्युटिफिकेशनचं काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे मी
दक्षिण मुंबई असो किंवा मुंबईतले इतर विभाग जिथे जिथे माझी गरज आहे तिकडे पोचून काम करतोय. अमीन पटेल देखील तुमच्या कार्यक्रमात आलेले आहेत. मनसेची देखील आता भाजपला साथ मिळते. हे संकेत आहेत, लोकसभा निवडणुकीचे संकेत आहेत. राहुल नार्वेकर यांना काही संकेत दिलेत पक्षाने, त्यामुळे आता विविध कार्यक्रम आणि सगळ्या नेत्यांची भेटी घ्यायला. पक्षाने राहुल नार्वेकरांना एकच संकेत दिला आहे, तो आहे दक्षिण मुंबईवरती NDAच्या उमेदवाराचा विजय करून आणणं आणि तो विजय आम्ही प्राप्त करणारच. शेवटचा प्रश्न, आता विधानसभा अध्यक्ष आहात, भविष्यात जर पक्षाने संधी दिलीच तर लोकसभेवर जायला आवडेल की राज्यात राहायला? पक्ष जी जबाबदारी, पक्षाने मला खूप काही दिलं आहे. पक्षाकडनं मला काय अजून मागायची नाही आहे आणि मागायची गरजही नाही आहे. पक्षाने मला भरपूर दिलं असलं आहे आणि पक्ष यापुढे जी जबाबदारी मला देईल ते काम मी करीन. जर संघटनात्मक काम करायला सांगितलं संघटनात्मक काम करीन, जर लोकसभेवरती काम करायला सांगितलं तर लोकसभेवर काम करीन, विधानसभेवरती राहून काम करायला सांगितलं तर तिकडे काम करीन. पक्षाला मुंबईत महाराष्ट्रात एक नवीन उंची देण्यासाठी जे जे कार्य अपेक्षित आहे ते सगळं कार्य मी करीन. आणि असं असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व हे आम्ही भाग्यशाली आहोत की आम्हाला असं नेतृत्व प्राप्त झालं आहे या राज्यात. आदरणीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे जगजाहीर आहे. त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांची विश्वासार्हता ही केवळ भारतासाठी रिस्ट्रिक्टेड नसून संपूर्ण जगात त्यांच्या विश्वासार्हतेचे उल्लेख केला जातो. अशा नेत्यांबरोबर स्वतःला जोडून घेऊन काम करण्याची संधी मिळणं हेच मोठं भाग्य आहे. तेच माझ्यासाठी भरपूर आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत स्वतः राहुल नार्वेकर होते, जे आज वरळीचा दौरा करतायत आणि ते म्हणाले पक्षाची जबाबदारी देईल ते मी स्वीकारेन, असं देखील त्यांनीच म्हणाले. कॅमेरा पर्सन अजित कदमसह सुशांत सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.